पोटात गेलं नाही. मग खत सुद्धा मातीच्या पोटात द्यायचे असतात. मुळं कुठे आहे? कुठे आहे मुळं? ऊसाचं मूळ पहिल्या 16 इंचामध्ये 87% कार्यक्षम मुळ आहे. पहिल्या 16-17 इंचामध्ये 87% कार्यक्षम मुळ. मुळं कुठे आहे? मातीत. खत कुठं? पोंग्यात. जमिनीवर पण आहे. अशी खत टाकतो आम्ही. भूर तिकडनं यासाठी भूर आता निम्म खत पोंग्यात आणि निम्म पाटात. काय आणताय ते मातीत गेलं पाहिजे ना. आपण काय म्हणलंय? घटक कोण उपलब्ध करून देत आहे? जीवाणू. कुठं आहे? आत आहे. समजलं? खत नाही टाकलं तरी चालेल. जर तुम्हाला कंटाळा असेल माती ऍड करायचा तर न टाकलेलं बरं, पाण्यात जोडून सोडलेलं बरं. पण जमिनीवर खत टाकले म्हणजे 50% न टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही 25,000 ची खतं टाकली तर त्यातली 12,000-13,000 ची खतं द्यावं लागतं. असं करू नका. माती ऍड करा प्रत्येक वेळेस. म्हणजे बेसल डोस टाका, माती ऍड होत आहे. 40,000 दिवशी डोस टाकत असताना फक्त आपल्याला त्या ठिकाणी माती ऍड करायचं आहे. बाळ भरणीला माती ऍड होते, भरणीला माती ऍड होते. प्रत्येक वेळेस आपल्याला माती ऍड करायची. खत टाकण्याचं सिस्टीम लक्षात आली. दुसरं महत्वाचं ऊस उत्पादनातली वेग म्हणजे बाळभरणी. काय? बाळभरणी किती दिवशी करायची? खूप लोकांनी भाषण दिलेले त्याच्यावरती. सांगा. 2.5 ते 3 महिने. अजून कुणाचं काय उत्तर? सांगा. म्हणजे प्रश्न आले तर तुम्हाला क्लिअरिफिकेशन होतं. 1.5 महिना, 60 दिवस, 70 दिवस. आता मी विचारलेला प्रश्न सुद्धा चुकीचा आहे आणि तुम्ही दिलेले उत्तर सुद्धा चुकीचं आहे. पिकाची वाढ बघून आपण निर्णय घ्यायचा असतो बाळभरणी केली. परत तुम्ही शेतकरी, माझी लागेल किती आहे? 5/1.5. किती रोपं लावली? 6,000 लावली. एका ऊसाच्या बेटामध्ये 7 ते 8 फुटवे आले. ते फुटवे जमीन चुरून 4-5 इंच वर आले. त्या स्टेजला खतांचा 3रा डोस टाकून त्या ऊसाच्या बुडामध्ये 4-5 इंच माती चढवणे, माती लावणे या प्रक्रियेला बाळभरणी म्हणतात. तो दिवस 50वा असू दे, 60वा असू दे, 72वा असू दे, 53वा. लक्षात आलं का? मला याच्यापेक्षा